मावशी, ए मावशी. अरे नेहा, तू आज स्वारी इकडे कशी काय वाट चुकली? काही नाही ग, आज सोमवार ना, म्हणून म्हटलं जरा देवाला दर्शन करून यावं. पण तू आज हे काय? आज काही पूजा अभिषेक करणार आहेस वाटतं. काही बैस. अगं, मी 16 सोमवारचं व्रत करते ना, त्या व्रताचा प्रसाद नैवेद्य दाखवण्यासाठी देवळात चालले. 16 सोमवार? हो. हे कसलं व्रत? मला सांग ना त्याविषयी माहिती. सांग. मी तुला या व्रताचं महत्त्व सांगते आणि महती सुद्धा सांगते. पण बरं का नेहा, हे व्रत अतिशय लाभदायक असतं. हे 16 सोमवारचं व्रत केलं ना की आपलं मनोरथ पूर्ण होण्याचं सामर्थ्य या व्रतामध्ये. समजलं? मावशी, मला करता येईल का ग हे व्रत? हो, येईल ना, का नाही येणार. पण बरं का, पहिल्यांदा या व्रताची कथा मी तुला सांगते. एकदा की नाही, भगवान शंकर आणि पार्वती विहारासाठी कैलास पर्वतावरून भ्रमणासाठी निघाले आणि आकाशातून विहार करत असताना स्वामी, तो पहा. काय देवी? किती नयनरम्य परिसर आहे तो. काय बरं नाव त्याचं? तो होय देवी, तो विदर्भ देश आहे आणि तिथे अमरावती नामक नगरी असून अपूर्व असं शिवालय तिथे स्थित आहे. स्वामी, आम्हाला तो परिसर पाहावासा वाटतो. आपण तेथे जावं आणि तेथील नयनरम्य परिसराचं अवलोकन करावं असं मला वाटतं. हो तर तुझी इच्छा असेल तर आपण जाऊयात तिथे. चल. खरंच खूप छान वातावरण आहे नाही इथलं. इथलं शिवालय पण खूप छान बांधलंय. स्वामी, माझी अजून एक इच्छा आहे. कोणती इच्छा बरं देवी? सांगावं आपण. या शांत रम्य परिसरात मला सारीपाट खेळावासा वाटतं. एवढंच ना? मग जरूर खेळू आपण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे, साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वती येथे. पाहिलंस कोण जिंकलं ते? थांबावं स्वामी, मी दान टाकल्यावरच काय ते ठरेल. पाहिलं कोण जिंकलं ते? अर्थातच मी. कसं बरं स्वामी? माझ्या मते मी हा डाव जिंकलाय. थांबा, मी या पुजाऱ्यालाच विचार. अरे, जरा इकडे ये बघू. मला सांग, हा डाव कुणी जिंकलाय? अर्थातच भगवान शंकरांनी हा डाव जिंकलेला आहे. पाहिलंच देवी? आपण दुसरा डाव मांडूया.
पाहिलं, हा डाव मी जिंकलाय. देवी, डाव तू जिंकला काय आणि मी जिंकला काय? आपण काही वेगळे आहोत का? तसं नाही, आपण काही वेगळे नाही. पण मघाशी तो पुजारी असत्य बोलला. मागचा डाव पण मीच जिंकला होता. अरे इकडे ये बघू. मगाशी तू असत्य बोललास. मागचा डाव सुद्धा मीच जिंकला होता. तू पापी आहेस. मी तुला शाप देते. तुला कुष्ठ होईल, तुला कुष्ठ होईल, तुला कुष्ठ होईल. माता पार्वती देवी, मला क्षमा करा. माझ्या हातून चूक झाली. देवी, आपण हे काय केलं? त्याला शाप दिला? स्वामी, मी जे केलं ते योग्यच केलं. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. माता पार्वती देवी, मला क्षमा करा. माझ्या हातून चूक झाली. चला, खूप उशीर झाला. कसा वेळ गेला काही कळलंच नाही मुळी. आपण कैलास भुवनी जाऊया. कृपा करा, दया करा माझ्यावर. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हे शिवशंभो, माझी ही दुर्धर व्याधी कधी जाईल? मी या यातनातून कधी मुक्त होईल? कृपा करा, माझ्यावर दया करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे शिवशंभो, हे शिवशंभो. अरे, हे कोण बसलंय देवळात? याआधी कधी पाहिलं नाही याला. हो ना, आपण शिवगौरीच्या पूजेसाठी नेहमी इथे येतो, पण पुजाराशिवाय कधी कोणी दिसलं नाही इथं. हो ना. अगं पण काय ग, पुजारी कुठं दिसत नाहीत ते? हो ना, कुठे आहेत कुणास ठाऊक. आणि ते आल्याशिवाय पूजेत सुरुवात तरी कशी करावी बरं? देवींनो, देवींनो, मी इथेच आहे. काय? पुजारीजी तुम्ही? आणि हे काय, तुमची अशी अवस्था कशी झाली? तुम्हाला कुष्ठ कशाने उत्पन्न झाले? देवींनो, काय सांगू माझी व्यथा तुम्हाला. एकदा शंकर पार्वती या मंदिरात आले होते. तेव्हा माता पार्वतीने मला हा शाप दिला. त्यामुळे माझी अशी अवस्था झाली आहे. पण पण माता पार्वतीने आपणास का शाप द्यावा बरं? असो, पण तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला या पिढेतून मुक्त होण्याचा एक मार्ग सांगते. काय? खरंच? हो. खरंच मी या पिढीतून मुक्त होईल? हो हो, का नाही? मनात श्रद्धा असली की सर्व गोष्टी साध्य होतात. हो ना, आपण 16 सोमवारचे व्रत करा. काय? 16 सोमवारचे व्रत? हो, 16 सोमवारचे व्रत केल्याने तुमची पीडा नष्ट होईल. भगवान शंकराचे हे व्रत 16 सोमवारी करतात. देवी, कृपा करून मला या व्रताची विधिवत माहिती दिली तर मी या व्रतास त्वरित आरंभ करीन म्हणतो. मग ऐका या व्रताची कहाणी आणि महती. हे व्रत सोमवारी करतात. या दिवशी पूर्णपणे उपवास करावा. मग संध्याकाळी शिवशंभूची पुष्प, धूप, दीप, कुमकुम तिलक यांनी षोडशोपचारे पूजा करावी. नंतर अर्धाशेर कणिक घ्यावी, त्याचा चुरमा करावा. तूप, गूळ त्यात घालावे आणि त्याचे 3 भाग करावे. देवास त्याचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे 16 सोमवारी शिवशंभूचे व्रत आणि पूजा करावी. मग 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्याचे 3 भाग करावे. तूप, गूळ घालून त्याचा चुरमा करावा आणि तो देवळात न्यावा. आणि चुरम्याचा 3रा भाग त्यास नैवेद्य म्हणून अर्पावा. मग 2रा भाग देवळात प्रसाद म्हणून वाटावा आणि उरलेला भाग घरी घेऊन जावा. स्वतः आणि कुटुंबासहित तो भक्षण करावा. अशा प्रकारे या व्रताची सांगता करावी. हे व्रत केले असता सर्व दुःख, दारिद्र्य, व्याधी नष्ट होतात आणि व्रत करणाऱ्यास
सुख, शांती, संपत्ती आणि आरोग्य प्राप्त होते. पण 16 सोमवारच का? कारण प्रत्येक सोमवारच्या व्रताची आणि पूजेची महती तशी सांगितली आहे. ऐका. पहिल्या सोमवारी उपवास आणि शिवपूजा केल्याने चित्त शुद्ध होते. दुसरा केल्याने आंतरिक समाधान व प्रसन्नता लाभते. तिसरा सोमवार केल्याने चिंता आणि निराशा दूर होऊ लागतील. चौथा केल्याने अर्थार्जनाचे प्रश्न सुटू लागतील. पाचवा सोमवार केल्याने मनुष्य संज्ञानून विद्या प्राप्त होते. सहावा केल्याने आरोग्य आणि धनसंपदेचा संचय होतो. सातवा सोमवार केल्याने ग्रहपीडा प्रेतपीडा नष्ट होते. आठवा केल्याने क्लेश दुःख निवारण होते आणि मनात शांती प्राप्त होते. नववा सोमवार केल्यास आपल्या हातून कोणते पातक घडले असल्यास त्यापासून उद्भवणाऱ्या दोषाचे निवारण होते. 10वा सोमवार केल्याने भाग्योदय होतो. 11वा सोमवार केल्याने दीर्घायुष्य लाभते. 12वा सोमवार केल्याने दैवी प्रकोपापासून मुक्तता होते. 13वा सोमवार केल्याने संसाररूपी चक्रामध्ये जे विविध भोग भोगावे लागतात त्या भोगातून मुक्तता होते आणि होणाऱ्या पिढीचा नाश होतो. 14वा सोमवार केल्याने यश कार्यसिद्धीचा मार्ग मोकळा होतो. 15वा सोमवार केल्याने मुक्ती आणि ईश्वर भक्तीचा साक्षात्कार होतो. 16वा सोमवार केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि केलेले संकल्प सिद्धीस जातात. 17व्या सोमवारी केलेल्या उद्यापनामुळे मनुष्य पापमुक्त होतो. त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. तो ऐश्वर्यवान होतो. त्याचे उर्वरित जीवन आनंदाने आणि सुख समृद्धीने व्यतीत होते. हे देवींनो, मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपण मला या व्रताची महती सांगितली. मी धन्य झालो. मी त्वरित या व्रतास आरंभ करीन म्हणतो. हो, आपण हे व्रत अवश्य करावे. आपणास त्याचा निश्चितच लाभ होईल. चला आपण पूजेस प्रारंभ करूया. हो हो, चल लवकर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ॐ 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 तत्पुरुषाय विद्महे महादेवनाय धीमहि तन्नो रुद्रः. स्वामी, बऱ्याच दिवसांनी आपण इथे आलो नाही? हो ना, फार निसर्गरम्य असं स्थळ आहे हे. माझ्या काही आवडत्या स्थळांपैकी एक. अरे, हा पुजारी तर नाही ना? हो, हा तोच पुजारी आहे. पण मी याला मागे शाप दिला होता, पण त्याचं लक्षण तर याच्या अंगावर दिसत नाही.
म्हणजे मी दिलेल्या शापाचा याच्यावर प्रभाव झाला नाही? इकडे ये बघू. मला सांग, मी तुला मागे शाप दिला होता, पण तुझं कुष्ठ दिसत नाहीये. सांगतो माते, सर्व काही सांगतो. आपल्या शापाने मला कुष्ठ झाला होता. मी खूप यातना भोगल्या होत्या, परंतु मी शिवशंभोचे 16 सोमवारांचे व्रत केले आणि या श्रेष्ठ व्रताच्या महिम्याने आज मला हे मूळ रूप प्राप्त झाले. काय? 16 सोमवारचं व्रत? याच्या प्रभावाने तू माझ्या शापातून मुक्त झालास? आश्चर्य आहे. म्हणजे एवढी या व्रताची थोरवी आहे? ठीक आहे, जा तू. खरंच 16 सोमवार करून जर मी दिलेल्या शापाचा प्रभाव नष्ट होतो, म्हणजे खरंच खूप श्रेष्ठ व्रत आहे हे. मी पण हे व्रत करते आणि माझी मनोकामना पूर्ण करून घेते. माझा बाळ कार्तिक माझ्यावर रुसून दूर निघून गेलाय. तो मला हे व्रत केल्यानं भेटेल तरी. मी सुद्धा या व्रतास प्रारंभ करते. देवी, एवढा कोणता गहन विचार करतेस? काय म्हणाला? विचार नाही, निर्धारच केलाय. अगं हो, निर्धारच. पण तो कोणता बरं? स्वामी, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. मी आपणास काय सांग? मग पार्वतीने 16 सोमवारच्या व्रताचा प्रारंभ केला. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ॐ नमः शिवाय, ॐ नमः. आणि या व्रताच्या प्रभावामुळे कार्तिक स्वामी पार्वतीला भेटायला आला. कार्तिक स्वामींनी पार्वतीला विचारलं की माते, मला तुझं अचानक स्मरण झालं आणि तुझ्या भेटीची आस लागली, म्हणून मी धावत पळत तुझ्या भेटीसाठी आलो. हे कसं काय घडलं? त्यावर पार्वती म्हणाली की तिने 16 सोमवारचं व्रत केलं होतं, त्यामुळे पुत्र भेटीची इच्छा तिची पूर्ण झाली. आता कार्तिक स्वामींनी आपल्या मित्रासाठी हे व्रत केलं आणि त्याची मित्र भेटीची इच्छा पूर्ण झाली. कार्तिक स्वामीच्या मित्रांनी हे व्रत नीट समजावून घेतलं. मनामध्ये लग्न करण्याची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी सुद्धा 16 सोमवारचं व्रत केलं. आणि आश्चर्य झालं, या ब्राह्मण मित्राचं व्रत पूर्ण झालं आणि त्याला परदेश गमनासाठी जावं लागलं. आणि योगायोगाने वाटेमध्ये एक नगर लागलं आणि त्या नगरच्या राजाने आपल्या कन्येचा विवाह मांडला होता. या राजानिकीने एका हत्तीणीला सुंदर सजवलं होतं आणि हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली आणि हत्तीणीला मांडवात सोडून दिलं. ही हत्तीण फिरता फिरता या ब्राह्मण मुलापाशी आली आणि त्या मुलाच्या गळ्यात तिने माळ घातली. आणि मग राजाने आपल्या मुलीचा विवाह या मुलाशी करून दिला. त्यांचा संसार सुरू झाला. पुढे जाऊन राजकन्येने आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारला की का हो, तुम्हाला मी कशी काय प्राप्त झाले?
त्यावर त्या ब्राह्मणाने उत्तर दिलं की त्यांनी 16 सोमवारचं व्रत केलं होतं, त्याची पुण्याई म्हणून तू मला प्राप्त झालं. राजकन्येनी मनात निर्धार केला की आपल्या पोटी पुत्र जन्माला यावा, म्हणून तिने 16 सोमवारचं व्रत केलं. सर्व गुण संपन्न पुत्र तिच्या पोटी जन्माला आला. त्या मुलाचं अतिशय कौतुकाने पालनपोषण करू लागली. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. जसा मोठा होऊ लागला ना, तसा ज्ञान संपादन करू लागला. आणि पुढे जाऊन त्या मुलाने आपल्या आईला प्रश्न केला की माते, तुझ्या पोटी माझ्यासारखा एवढा आज्ञाधारक सर्व गुण संपन्न पुत्र कसा काय जन्माला आला? त्यावर त्याची आई म्हणाली की अरे बाळा, मी 16 सोमवारचं व्रत केलं होतं, त्याची पुण्याई म्हणून, त्याचा प्रसाद म्हणून तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. मुलांनी ऐकलं. या मुलांनी राज्यासनावर बसण्याची इच्छा मनी धरली. आश्चर्य घडलं. एका नगरच्या राजाने आपल्या एकुलत्या एक कन्येचा विवाह या मुलाशी लावून दिला. त्या राजाला वारस नव्हता, म्हणून त्यांनी या मुलाला म्हणजेच आपल्या जावयाला सिंहासनावर बसवलं. आणि हा ब्राह्मण मुलगा पुढे जाऊन राज्यकारभार करू लागला. पण ओम नमः शिवाय. 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 अगं असं कर, राजवाड्यात जा आणि राणी सरकारांना आमचा निरोप दे. म्हणावा आज आमचा 17वा सोमवार आहे. 5 शेर कणिक घेऊन त्यात गूळ तूप घालून त्याचा चूरमा करा. त्याचे 3 समान भाग करा आणि 1 भाग घेऊन देवळात या. जा, आमचा निरोप द्या. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः ओम शिवाय. नमः ओम शिवाय. नमः शिवाय. ओम हर हर नमः भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग रत्नावली? महाराजांनी आपल्यासाठी निरोप दिलाय. निरोप काय सांगितलंय? आज महाराजांचा 16 सोमवार व्रताचं उद्यापन आहे. हो हो, मग तुला काही घेऊन यायला सांगितलंय का? हो, महाराजांनी सांगितलंय 5 शेर कणिक घेऊन त्यात गुळ तूप घालून त्याचा चूरमा करावा व त्याचे 3 भाग करून लवकर देवळात घेऊन यायला सांगितलंय. काय चूरमा करून घेऊन देवळात बोलवलंय? बर, जा तू, मी तुला बोलवते. ठीक आहे. काय बरं करावं? चूरमा करून घेऊन देवळात बोलवलंय, पण असं कसं पाठवणार? अहो, महाराज एवढ्या मोठ्या राज्याचे राजे आणि त्यातून 16 सोमवार व्रताचं उद्यापन, आणि काय तर म्हणे चूरमा मागितलाय. यांना ना तर काही कळतच नाही. अहो, कोणी ऐकलं
आणि कोणी पाहिलं तर महाराजांची थोरवी तरी राहील का? त्यापेक्षा असं करावं, तबक भरून धन देवळात पाठवावं, म्हणजे जनतेला समजेल की महाराज किती थोर आहेत ते. असंच करावं. रत्नावली, ए रत्नावली जी. हे तबक घेऊन देवळात जा आणि महाराजांना दे. त्यांना म्हणावं मी पाठवलंय. जा. ठीक आहे. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि इकडे ओम नमः शिवाय. ओम. हे काय आणलंयस? मी तुला सांगितलं होतं चूरमा घेऊन ये. हे धन का आणलंयस तू? महाराज, मी आपला निरोप राणीला सांगितला, पण त्यांनीच मला हे तबक दिला. अरे देवा, आता काय करावं? अहो, सूर्यास्ताला जाण्यापूर्वी पूजा पार पडली पाहिजे. हे घे, हे घेऊन जा आणि ताबडतोब नैवेद्य घेऊन ये. जा. ठीक आहे. ओम नमः शिवाय. 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 हे राजा, तुझे व्रत भंग पावले आहे. राणीने आज चुरम्याचा प्रसाद न पाठवून व्रताचा भंग केला आहे. जर या स्त्री बरोबर तू राज्यात राहिलास तर तुझं राज्य, तुझी संपत्ती गेलीच म्हणून समज. तुझं वैभव नष्ट होईल, तेव्हा तिला घरी ठेवू नकोस. अन्यथा होणाऱ्या गंभीर समस्यांना तुला सामोरं जावं लागेल. घालवून दे तिला. देवा, देवा, रे हा काय अनर्थ झाला? देवा, क्षमा कर मला. शिवशंभो, शिवशंभो, क्षमा कर देवा, मला क्षमा कर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खरंच काही कळेनासं झालं. मोठा गंभीर प्रसंग ओढवला आमच्यावर. अहो, या राज्यातून राणी सरकारांना बाहेर घालवायचं म्हणजे फार अवघड्या होते. खरंय महाराज, राणी साहेबांच्या बालपणापासूनच मी राज्याचा प्रधान म्हणून जबाबदारीनं काम पाहत आहे. तसं पाहिलं तर हे राज्य म्हणजे राणी साहेबांच्या पिताश्रींचं, म्हणजे राणी साहेबांचंच. त्यांच्या राज्यातून त्यांना घालवून द्यायचं म्हणजे मोठं अन्याय करण्यासारखं आहे त्यांच्यावर. मला मान्य आहे प्रधानजी. हो, पण साक्षात शिवशंभूंची आकाशवाणी मी ऐकली आहे. त्यांनी सांगितलं, राणी सरकार जर या राज्यात राहिल्या तर हे राज्य, वैभव सगळं काही बुडेल. हो, आम्ही तरी काय करणार? काय दुर्दैव विलास आहे पहा. राणीला जर या राज्यात ठेवायचं
तर हे राज्य आम्हाला गमवावं लागणार. आणि या राज्याच्या हिताचा विचार करायचा झाला तर राणी आमच्यापासून दुरावणार. महाराज, मी एक सांगू? बोला प्रधानजी. महाराज, राज्याच्या हितासाठी जर आपण राणीला अंतर देणार असाल तर ते मला योग्य वाटते. कारण न जाणो जर राज्य गमावण्याची वेळ आली तर ह्यापेक्षाही वाईट अवस्था ओढवेल. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे प्रधानजी. कठोर होऊनच हा निर्णय घ्यावा लागणार आहे आम्हाला. आमचा निर्णय अंतिम आहे. महाराज, असे कठोर होऊ नका. मी केवळ आपला मोठेपणा जपण्यासाठी तबक भरून धन पाठवलं होतं, परंतु मला काय माहिती याचा एवढा गंभीर परिणाम होईल ते. तुम्ही हे जे केलं ते आमच्या हितासाठी असं जरी मानलं तरी अहो त्या परमेश्वरा पुढे धनाचं ते काय मोल. त्याच्या पुढे या सगळ्या गोष्टी गौण आहेत. परमेश्वराला फक्त भोळा भाव, नम्रता, दृढ श्रद्धा एवढंच हवं असतं. तुमच्या एका अविचारानं आमचं 16 सोमवाराचं व्रत भंग पावलं. तुमच्या या चुकीची शिक्षा मी माझ्या प्रजेला का देऊ? उद्या कोण जाणे, दुसऱ्या राजाच्या हातात ही सत्ता गेली आणि तो अधर्मी आणि निर्दयी निघाला तर या प्रजेला किती हाल अपेष्टा सोसाव्या लागणार आहे त्याची कल्पना आहे तुम्हाला? शेवटी जनहितासाठी तुम्हाला हे राज्य सोडावंच लागेल. नको महाराज, असा अन्याय करू नका. अहो, मी कुठे जाऊ, मी कुठे राहू? नाही हो, नाही. मी आपल्याला सोडून कशी जगू? सांगा महाराज, सांगा. हे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, माझा निर्णय अंतिम आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. कोण ग तू? या नगरात नवीन दिसतीयस. मी प्रथमच आले इथे, तुम्हाला पाहिलं आणि आले. अगं,
पण एकटीच दिसतीयस. सोबत कोणी नाही का? अहो माझं या जगातच कोणी नाही. ग अहो मी फार अभागी आहे हो. उगी उगी हो बाळ. नको गरडूस. ये. रडू नकोस हो बाळ. चल इथं बस बरं. ये ये बस. माझी गुणाची बाय ती. रडू नकोस बरं. हे बघ, ऐकतेस ना, मी पण एकटीच आहे, पण म्हणून रडत नाही. तू माझ्या सोबत राहशील ना? हो. हे बघ, मी चिवटे विकते. तूही मला मदत कर. फार उपकार झाले हो तुमचे. अहो मला निदान आसरा तरी मिळाला राहिला. असू दे असू दे, असं नाही बोलायचं हं? हे बघ, मी चिवटे विकायलाच निघाले होते. आता तू आली आहेस, मग तूच का नाही विकत? म्हणजे तुला कामही समजेल आणि पैसेही मिळतील. चालेल. बाळ, तुला पाणी हवंय का? नाही, नको नको. नको? बर, मग चिवटे देऊ विकायला? हो द्या. देऊ? नीट घेऊन जा हो. हो हो. तू हो पुढे. मी आले. अरे देवा, वादळानं तर सगळे चिवटे उडून गेले. आता मी आजींना काय सांगणार? अगं बाई, एवढ्या लवकर आलीस? सगळे चिवटे विकलेस का काय? वा, आज अगदी चांगला दिवस दिसतोय. नाही हो, म्हणजे मला क्षमा करा. अहो मी चिवटे विकण्यास निघाले होते आणि अकस्मात वादळ आलं आणि त्या वादळात सगळे चिवटे उडून गेले. काय म्हणालीस? चिवटा उडून गेली? होटारडी नुसती म्हणे वादळ आलं. वागा वा. आणि काय ग, वादळ फक्त तुझ्या जवळच आलं? मी इथं केव्हाची बसलीये, झाडाचं पान देखील हललेलं नाहीये, म्हणे वादळाने चिवटे उडून गेले. होटारडी कुठली? अवलक्षणी दिसतीये. चल निघ इथून, निघ. अहो खरंच सांगते मी, खरंच वादळात चिवटे उडून गेले. गप्पा बाईस, काही काम करायला नको? भल्या घरची पोर म्हणून आश्रय दिला तर चांगलाच हिसका दाखवतीयस की. चल निघ इथून, निघ. अहो पण निघ, निघ. अहो विठू, ए विठू, अरे त्या घागरी आतने तेल भरून घ्यायचंय. चल लवकर. बाई, कोण आपण? कोण हवाय आपल्याला? मी या नगरात नवीन आहे.
मला थोडं पाणी मिळेल का? बर, या आत या. या विठू, पाणी आण. फार बरं वाटलं हो पाणी पिऊन. फार तहान लागली होती. या नगरीत आपल्या परिचयाचं कोणी? नाही, मी अशीच आले फिरत. कुठेतरी काम मिळेल, आसरा मिळेल म्हणून फिरतीये. पण आपण नाही, म्हणजे आपला परिचय. मी सारंग, व्यवसायानं तेली आहे. तेल घाण्यावर तेल काढून विकायचं हे माझं रोजचं काम. आत्ता विठूला हाक मारायला बाहेर आलो तेवढ्यात तुम्ही दिसलात. मी आपल्याला एक विचारू का? नाही, म्हणजे आपण मला काही काम देऊ शकाल का? काम तसं भरपूर आहे, पण त्यातलं तुम्हाला कितपत जमेल याविषयी शंका आहे. हे हांडे विठूनी इथे भरून ठेवलेत, यातला हा वरचा हांडा उचलतोय का बघा. नाही, बघू ते तरी जमतंय का. जमेल ना. बघा. अहो, या हंड्यात तर काही सुद्धा नाही. अहो, काय सांगताय तुम्ही? आत्ताच विठूकडून भरून घेतलेत ते. अहो, खरंच सांगते मी, खरंच या हंड्यात काही नाही. बरं थांबा, मी दुसरा हंडा बघते. अहो, ह्याच्यात पण काही नाही. नाही, हे कसं शक्य आहे? आत्ताच तर विठूकडून हांडे भरून घेतलेत. माझंच चुकलंय. या हांड्यांना मी तुम्हाला हात लावायला सांगितला, पण याआधी असं विपरीत कधी घडलं नव्हतं. बाई, बाई, कृपा करा आणि इथून निघून जा. अहो, माझा काय दोष? दोष तुमचाच आहे. तुमचाच दोष आहे हा. तुमचाच दोष आहे. तुमचाच पायगुण, दुसरं काय. बाई, अहो, तुम्ही इथे आलात आणि हांड्यातलं तेल नाहीसं झालं. जर तुम्हाला काम दिलं तर मला वाटेवर यावं लागेल. अहो, तुम्हाला दया दाखवणं म्हणजे मी स्वतः भिकेला लागणं. त्यापेक्षा कृपा करा, तुम्ही इथून निघून जा. अहो, पण एक शब्द सुद्धा बोलू नका. तुम्हाला जा म्हणून सांगितलं ना, निघून जा इथून. जा.
हे देवा, माझ्यावर कृपा कर रे. कुठल्या जन्मीचा पातक म्हणून मला हे भोग भोगायला लागतात. अन्न नाही, उदक नाही, आसरा सुद्धा नाही. खर तर एवढ्या मोठ्या राज्याची मी राणी, पण त्याच्यापेक्षा ते भिकारी तरी बरे. त्यांना लोक भीक तरी देतात, मला तर ती सुद्धा कोणी देत नाही. दारात सुद्धा कोणी उभं करत नाही. खरंच खरंच फार अभागी आहे मी, फार अभागी आहे. चल गोंद्या, चल भाऊ, लय काम केलंच बघ आज तू. हातपाय तोंड धू, भाकर तुकडा खाऊन घेऊयात. चल. अरे हे रे काय पाण्यामध्ये किडे पडले. असं कसं म्हणतोस? हा, पाण्यात आणि किडे कसे असतील रे? बघू. अरे होय की रे, समजा पाण्यातच किडे पडलेत. पाणी फार गडूळ झाल्यागत दिसतंय बघ. असं कसं झालं काय समजत नाही रे. मला काय वाटतंय, कुठल्या तरी देवाचा कोपच झालाय बघ. हे पाणी आहे ना माणसांच्याच काय, पण पुराच्या तोंडाला लागायचं पण राहिलेलं नाही. हो निघा, चला चला.
शंभो अरे हे उदक तर पिण्यायोग्य राहिले नाही. अकस्मात याच्यात किडे कुठून आले? चमत्कारच म्हणायचा. असो, आपली तान इथे भागणार नाही असं वाटतंय. जशी प्रभूंची इच्छा. शंभो. ही कोण मुलगी इथं बसली? मुली, कोण तू आणि इथे अशी का बसलीस? प्रणाम मुनिवर. आयुष्यमान भव. मी या नगरात नवीन आहे. नशिबाचे भोग म्हणून दारोदारी हिंडतीये. मुली, असं बोलू नकोस बाळ. ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो. हे बघ, तू मला माझ्या मुलीप्रमाणे आहेस. माझ्या बरोबर आश्रमात चल, तिथे राहा. तुला तिथे अन्न वस्त्र निवारा काहीही कमी पडणार नाही. चल बाळ. चल. शंभो. मुनिवर, आपण बसा ना. काय मुली, कसा काय वाटला आमचा आश्रम? फार सुंदर आहे. मन कसं अगदी प्रसन्न झालंय. मुली, मला तहान लागली. मुनिवर, आज मी आपल्यासाठी खीर केली आहे. आपण इथेच थांबा, मी घेऊन येते. किती गुणी मुलगी आहे. पण अशा हाल अपेष्टा का भोगावे लागतायत तिला? शंभो. मुनिवर, या खिरीत कृमी कुठून आल्या? मुनिवर, मुनिवर, मला क्षमा करा. हे सगळं माझ्यामुळे होतंय. माझं काय चुकलं हेच मला कळत नाहीये.
दिवशी मी त्या पाण्यामध्ये हातपाय धुतले तर त्याच्यामध्ये किडे आणि आता या खिरीत कृमी. शांत शांत हो मुली. अगं हा काहीतरी दैवी प्रकोप आहे. मी बघतो. या संकटातून मी तुला नक्कीच बाहेर काढीन. तू निश्चिंत राहा. शांत शांत. आश्चर्य आहे. हे असं का बरं व्हावं? हिच्या हातून काहीतरी पातक घडलं असावं. त्याचाच दोष हिच्या पदरी आला असावा. आपणच काहीतरी प्रयत्न करून पाहावा, ज्या योगे हिची पीडेतून मुक्तता होईल. ओम नमः शिवाय. 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 हे मुनिवर, मी आपल्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. आपण आपल्या मनातली इच्छा सांगावी, वरदान मागून घ्यावं. शंभो शंभो. हे महादेवा, मी ही तपश्चर्या माझ्यासाठी करीत नाही, तर माझ्या आश्रमातील त्या निष्पाप बालिकेसाठी करतो. तिच्या पदरी हा दोष कसा उत्पन्न झाला व त्याचा परिहार कसा होईल हे कृपया मला सांगावे. हे मुनिवर, या मुलीच्या हातून 16 सोमवार व्रताचा भंग झाला आहे. त्याचा दोष म्हणून तिला हे दुःख प्राप्त झालं आहे. हे प्रभो, आपण कृपावंत व्हावे, तिचा दोष परिहार करावा आणि तिला गतवैभव प्राप्त करून द्यावे. आहे, यावर उपाय आहे. तिने 16 सोमवारांचं व्रत करावं. तिचे सर्व दोष दूर होतील आणि तिला तिचा पती आणि वैभव प्राप्त होईल. तथास्तु. हे प्रभो, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. शंभो शंभो. शिव शंभो शंभो.
शंभो शंभो शंभो. बाळ बाळ. कोण? मुनिवर? आपण? बाळ. मुनिवर, कुठे गेला होतात आपण? पण मला फार काळजी वाटत होती. सांगतो बाळ, सर्व काही सांगतो. मुली, मी तपश्चर्यासाठी गेलो होतो. तपश्चर्या? कशासाठी? तुझ्यासाठी, तुझ्या दोषाचं निवारण करण्यासाठी. उपाय सापडलाय मुली. मुली, तुझ्या हातून 16 सोमवारच्या व्रताचा भंग झाला होता. हो, माझ्या पतीने हे व्रत केले होते आणि या व्रताच्या उद्यापनासाठी त्यांनी कणकेचा चूरमा मंदिरात मागवला होता. पण मी मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी त्याऐवजी धन भरून तबक पाठवले. हेच ते, तू देवाला तुझी श्रीमंती दाखवायला निघालीस, त्याचाच दोष तुझ्या माथी आला. पण काही काळजी करू नकोस. आता मी सांगतो तसं कर. तू 16 सोमवारच्या व्रताला प्रारंभ कर. मनात श्रद्धा ठेव आणि मग बघ काय होतं ते. मला या दोषातून खरंच मुक्ती मिळेल का हो? तू व्रताला प्रारंभ तर कर, मग काय चमत्कार घडतो ते बघ. चल, व्रताच्या तयारीला सुरुवात कर. हो मुनी. शंभो. बरेच दिवस झाले. ती कुठे असेल, कशी असेल, काहीच वार्ता काणी नाही. या राज्यकारभारातून तिची चौकशी करायला वेळच मिळाला नाही. मला वाटतं देशोदेशी आपले सेवक पाठवून तिची काही वार्ता हाती येते का ते बघावं. कोण आहे रे तिकडे? जी महाराज. प्रधानजींना सत्वर बोलावणे पाठवा. ठीक आहे महाराज. आपण बोलवलत महाराज? होय प्रधानजी. आपण देशोदेशी आपले दूत रवाना करावे आणि राणी सरकारांची काही वार्ता मिळतेय का ते बघावं. मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी आत्ताच आपले दूत देशोदेशी पाठवतो आणि राणीचा शोध घ्यायला सांगतो. येतो महाराज. महाराजांचा जय जयकार असो. काय काम काढलं प्रधानजी? महाराज, एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. राणी साहेबांचा शोध लागला. काय? कुठे आहेत त्या? कशा आहेत? राणी साहेब येथून दूरवर असलेल्या उपनगरातील महादेवाच्या मंदिरात आहेत. प्रधानजी,
प्रधानजी सत्वर आपल्या प्रस्थानाची तयारी करा. चला. येतो महाराज. प्रणाम मुनिवर. आयुष्यमान भव राजन. या राजन, मी तुमचीच वाट पाहत होतो. मला अंतर्ज्ञानाने समजलं होतं तुम्ही येणार ते. काही काळजी करू नका, आपली भार्या येथे सुखरूप आहे. बाळ बाळ बाहेर ये मुली. कोण तुम्ही? हे राजन, तुझ्या भार्येच्या हातून 16 सोमवारचे व्रत भंग पावले होते. त्याचा परिणाम म्हणून तिला कष्ट प्राप्त झाले. तिने हा दोष निवारण्यासाठी मनोमन 16 सोमवारचे व्रत केले. आणि पहा त्याचे महात्म्य. तुमची पुनर्भेट झाली. हे राजन, तुझी भार्या आता माझी कन्या झाली. ती आपल्या पित्याकडे म्हणजे माहेरी राहिली होती, पण आता तू आलायस. मी जबाबदारीतून मुक्त झालो. जा, तिला घेऊन जा आणि सुखानं तिच्याबरोबर संसार कर. तिचा सांभाळ कर. शिवशंभोंचा आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहेत. शंभो शंभो. आयुष्यमान भव. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव.